नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय 2019चा महासंग्राम आणि हा महासंग्राम रंगत चाललाय. वेगवेगळ्या घडामोडी दिसत आहेत, त्याच्यावरचेच स्पेशल रिपोर्ट्स आहेत. आपण ते जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूयात. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली खरी, मात्र त्यांच्या प्रचाराचे प्रकार हे केवळ स्टंट असून त्याचा आपल्यावर काहीही प्रभाव पडला नसल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. बघितलं, पार्थ पवार प्रचाराच्या नावाखाली किती धावाधाव करतात. ते कधी बैलगाडी हाकताना दिसतात, तर कधी टपरीवर चहा पितात, तर कधी इस्कॉनच्या रॅलीत ठेका धरतात, तर कधी कार्यकर्त्यांसोबत धुलवड खेळतात. बरं, हे कमी की काय म्हणून परवाच त्यांनी चक्क मुंबईच्या लोकलमधूनही प्रवास केला. बरं, त्याआधी त्यांनी रिक्षातूनही प्रवास करून पाहिला होता. खरंय, खासदारकीसाठी पवारांच्या नातवाने सुरू केलेला हा आटापिटा आता मावळच्या मतदारांनाही बघवत नाहीये. म्हणून मारुती भापकर सारखे कार्यकर्ते म्हणतात, पार्थ साहेब, पास झाला हा आटापिटा. आधी आमच्या मतदारसंघातले प्रश्न कसे सोडवणार ते सांगा. पार्थ अजित पवार हे जरी तरुण असतील, नवीन असतील, तेही आज खासदारकी या मतदारसंघामधनं लढतायत. तर ते जाऊन कुठंतरी देवालयामध्ये डान्स करताना दिसत आहेत, भेटीगाठी करताना दिसत आहेत, रिक्षामध्ये बसलेले दिसत आहेत. ते तरुण आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांचं व्हिजन काय आहे पुढचं? जे भाजप सैन्याने जे केले नाहीत कामं, ते कशा पद्धतीने करणार आहेत? या शहरातला रेड झोनचा मुद्दा ते कसे सोडवणार आहेत? या शहरातला अनियमित बांधकामाचा प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? या शहराचा पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचा 12.5% परताव्याचा मुद्दा ते कसे सोडवणार आहेत? पार्थ पवार हे खरं मुंबईच्या हायफाय वातावरणात लहानाचे मोठे झाले. कदाचित म्हणूनच पहिलं भाषण करताना त्यांची फिफी झाल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यावरून ते बरेच ट्रोलही झाले. पण तरी गप्प बसतील ते पार्थ पवार कसले. म्हणून मग त्यांनी मतदारांचं दुःख समजून घेण्यासाठी एवढी सगळी धडपड सुरू केली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ही सगळी स्टंटबाजी वाटते. ह्या शिवसेना असेल, BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्व पक्षांनी झोपडपट्टीतल्या सर्व नागरिकांचं, मतदारांचं भांडवलच केलेलं आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही ऐन वेळेला हे मतदार विकत घेतो, पैशाच्या जोरावरती आम्ही निवडणुका लढवतो. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. ही झोपडपट्टीतली जनता, ही नागरिक या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पर्याय या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खरं तर निवडणूक काळात प्रचार करताना सगळेच उमेदवार जीवाचं रान करतात, ते स्वाभाविकही आहे म्हणा. पण प्रचाराच्या नावाखाली पार्थ पवारांनी चालवलेला हा आटापिटा खरंच सामान्य मतदारांना भुरळ घालणार का, हाच प्रश्न आहे. बघूयात नेमकं काय होतंय ते. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. यानंतर बघूयात, मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ यांच्यासोबत काम करणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं चित्र आहे. मावळ मतदारसंघातला प्रचार आता रंगात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. घरोघरी भेटीगाठी, कधी पायी तर कधी रिक्षा आणि ट्रेननं प्रवास करत पार्थ पवार यांचा प्रचार सुरू आहे. मात्र पार्थ यांच्या प्रचारात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी दिसत आहेत. काँग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीयेत. एकदा वरिष्ठ पातळीवरनं आघाडी निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचा कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे दिलेल्या आदेशाचं पालन करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडनं सुद्धा तो प्रस्ताव पुढे यायला पाहिजे होता. तो इतक्यात आलेला नाही, परंतु आमची अपेक्षा आहे की आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं पाहिजे, सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. जर आपण पार्थ पवारांचं किंवा आपल्या आघाडीच्या उमेदवाराचं काम करणारच आहोत, तर ते काम करत असताना आमच्या कामाची कुठेतरी दखलही घेतली पाहिजे. ही साधी अपेक्षा आहे आणि मी ती योग्य समजतो. पार्थ यांच्या प्रचारात काँग्रेसचे पदाधिकारी दिसत नाहीत, तर पार्थ यांच्या प्रचार यंत्रणेतील कार्यक्रम पत्रिकेतही काँग्रेस आणि मित्रपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. फ्लेक्स आणि पोस्टरवर काँग्रेसवाल्यांना जागा दिली जात नाहीये. मात्र आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय.
लोकांचं मन लक्ष हे कुठेतरी विचलित करण्याचा प्रयत्न हे दोघं करतात, म्हणजे शिवसेना आणि BJP. तर मला असं वाटतं की याच्याकडे युती झाली नाही झाली ते काय तथ्य नाही. युती ही म्हणजे आघाडी ही झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. मी लोकात पण जात असताना तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्याबरोबर असतात. ते लोकांना सांगत असतात आपल्याला आपल्या विचाराच्या पाठीशी उभं राहायचं आहे. पार्थ पवार यांचा प्रचार करताना पक्षातील जुन्या नव्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून पवार कुटुंब आधीच मेटाकुटीला आलंय. त्यात आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका पवार कुटुंबियांसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे. सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. यानंतर बघूया, माढ्याचा तिढा अजूनही काही सुटायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीने संजय मामा शिंदेची उमेदवारी जाहीर केलेली असली तरी भाजपकडून मात्र 2 रणजित सिंह आणि विजयदादा यापैकी नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्यामुळे माढ्याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पक्षाने जर संधी दिली तुम्हाला कमळ हातात धरा म्हणून सांगितलं तर तुम्ही तयार आहात काय कमळ घ्या? तुम्ही माढ्यातून लढणार का या विजयदादांना विचारलेल्या प्रश्नाला होय असं उत्तर देताच मोहिते पाटील समर्थकांमध्ये आनंदाची लहर उठली. पण त्यांचा हा उत्साह तासा 2 तासातच मावळला. कारण नंतर अकलूजमध्ये बोलताना स्वतः विजयदादांनीच या वृत्ताचं खंडन केलंय. मी अजून भाजपत गेलोच नाही तर लढण्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा त्यांनी केला. समजा तुम्हाला उमेदवारी दिली तर भाजप नाही वाटतं मला पक्षाचं गेलो नाही. भाजप जी देईल ते फायनल आहे. माढ्यातील दुसरे प्रबळ दावेदार आणि फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही पुन्हा विजयदादांकडेच बोट दाखवत पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं सांगत सस्पेन्स कायम ठेवला. असं कसं सांगू शकतो की कोण उमेदवार आहे यातलं? असं कुणीही सांगू शकणार नाही की हा उमेदवार, कारण उमेदवार ठरवण्याचा अधिकार शेवटी पक्षाला असतो. पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावर डिसिजन घेतं आणि मग तो निर्णय जाहीर केला जातो. दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुखही माढ्याच्या तिढ्यावर डिप्लोमॅटिक उत्तर देत मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी बोट दाखवलं. कमळ हे चिन्ह पक्का आहे. कार्यकर्त्याच्या दृष्टीने व्यक्ती हा गौण आहे. श्रेष्ठी निर्णय घेणार आहे. श्रेष्ठी जो निर्णय घेईल तो सर्व कार्यकर्ते अंतिम निर्णय समजून कामाला लागलेले आहेत. कोणताही आमचा कार्यकर्ता उमेदवार कोण आहे हे पाहायचं अजिबात तयार नाही. उमेदवार आमचा कमळ हे उमेदवार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्के आहेत. शरद पवारांनी संजय मामांना पळवल्यानं मुख्यमंत्र्यांनी यावेळी कसल्याही परिस्थितीत माढा जिंकायचाच असा चंग बांधलाय. पण संजय मामांना पराभूत करायचं असेल तर विजयदादांशिवाय पर्याय नाही असं स्थानिक कार्यकर्त्यांचं इनपुट आहे. पण स्वतः विजयदादा मात्र मुलगा रणजित सिंह यांच्या नावासाठी आग्रही आहेत. तिसरा पर्याय म्हणून फलटणच्या रणजित सिंह निंबाळकरांचं नावही अग्रेसर आहे. पण स्वतः मुख्यमंत्री मात्र विजयदादांसाठी आग्रही असल्याचं कळतंय. कदाचित त्यामुळेच भाजप अजूनही माढ्याची उमेदवारी जाहीर करू शकलेलं नाही. सागर सुरवसे, वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकलूज. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मच्छीमारांच्या मतांवरून शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अर्थात राणेंमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या वादात विनायक राऊत आणि राणे कुटुंब पुन्हा आमनेसामने आलेत. कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या वादाने राजकीय वळण घेतलंय. दोन्ही गटांनी आपापल्या मेळाव्यांना सुरुवात केली असून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलंय आणि आपल्या मतांची ताकद या निवडणुकीत दाखवून देऊ असा इशाराही दिला. आज मी शासनाला एक कलकलीची विनंती करतो की आमच्यावर वारंवार जे बंधनं आणत चालली शासन, त्याला आता कुठेतरी विराम लागला पाहिजे. जर हा शासन सारखे अशीच बंधनं आणत गेला तर आम्ही येणारा जो मतदान आहे आता त्या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू. निवडणुकीच्या अनुषंगाने राणे असोत किंवा राऊत असोत यांच्याशी आमचं देणं घेणं काही नाही किंवा आमच्याशी त्यांचा कोणताही विरोधाभास नाही आहे. पण कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये किंवा निवडणुकीपूर्वी असं स्पष्ट करावं की मच्छीमारांच्या ज्या अनधिकृत मासेमारी असेल, LED असेल किंवा अनेक काही जटिल समस्या आहेत त्या सोडवण्याकामी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये
प्रमुख स्थान देऊच. रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन तर सिंधुदुर्गात पारंपरिक मासेमारी चालते, पण पारंपरिक मच्छीमारांच्या मतांची संख्या पर्ससीन मच्छीमारांच्या मतांपेक्षा दुपटीहून अधिक असल्यामुळे या मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी राऊत आणि राणेंमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आज 5 वर्षानंतर स्पष्ट झालेलं आहे की विनायक राऊत हे अनधिकृत मच्छीमारी करणारे, LED लावून फिशिंग करणारे, पर जिल्ह्यातले येऊन आमच्या जिल्ह्यात येऊन मासेमारी करणाऱ्या लोकांचे अधिकृत एजंट आणि दलाल आहेत. ते ज्या पद्धतीने वारंवार ह्या पद्धतीची सगळी अनधिकृत पद्धतीने अनधिकृत फिशिंग आमच्या किनारपट्टीवर आजही राजरोस पद्धतीने सुरू आहे आणि त्या गोष्टी न थांबवता सगळ्या पद्धतीचं संरक्षण आज शिवसेनेचे नेते मंडळी ह्या लोकांना देत असताना दिसलं आहे. कदाचित त्यांना हप्तेही ह्या निमित्ताने जात असतील आणि माझा असा थेट आरोप आहे की विनायक राऊतांची निवडणूक, लोकसभेची निवडणूक हे ह्या जे अनधिकृत करणारे मासेमारी आहेत, LED लावून करणारे मासेमारी आहेत, त्याचबरोबर पर जिल्ह्यातले जे मच्छीमार आहेत जे इथे येऊन अनधिकृत फिशिंग करतात त्यांच्या पैशावर हे स्वतःची निवडणूक लढवत आहेत. पारंपरिक मच्छीमारांचा कळवळा अचानकपणे नितेश राणे यांना यावा आणि त्यांनी माझ्यावर जे दलालीचे आरोप करावे. खरं म्हणजे पारंपरिक मच्छीमारांचा त्यांना आलेला कळवळा म्हणजे हे पुतना मावशीचं प्रेम आहे. ज्या नारायण राणेने सी वर्ल्डच्या संदर्भात जे आडवे येथील मच्छीमार त्यांना तडीपार करू, त्यांना हद्दपार करू अशी धमकी दिली होती, त्या नारायण राणेच्या कुटुंबाने, त्यांच्या मुलाने मला पारंपरिक मच्छीमारांच्या संदर्भात सांगावं म्हणजे हा विनोदच आहे आणि पुरेपूर ह्याची जाणीव ह्या संपूर्ण मच्छीमार लोकांना आहे. अशा परिस्थितीत येत्या 15 एप्रिल नंतर आपली राजकीय भूमिका जाहीर करू असं पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनांनी जाहीर केलंय. काही दिवसापूर्वी बहिष्कार, नकाराधिकार किंवा उमेदवार बदलवणं, उमेदवार उभं करणं अशा संदर्भातल्या काही गोष्टी चर्चेत आलेल्या होत्या. पण आज झालेल्या ह्या व्यापक बैठकीमध्ये ही सगळी नाराजी व्यक्त करताना सत्ताधारी आणि आताचे नियुक्त लोकप्रतिनिधी यांच्यावर प्रचंडपणे रोष इथल्या उपस्थित मच्छीमारांनी व्यक्त केलेला आहे. आगामी कालावधीमध्ये 1 एप्रिलपासनं या ठिकाणी विविध किनारपट्टीला मेळावे सुरू होणार आहे. त्या मेळाव्यांची सुरुवात ही मालवणपासून होत आहे. ह्या मेळाव्यांनंतर जी आत्ता समन्वय समिती स्थापन होईल, जी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडची पर्सिसन LED मासेमारी संदर्भातली विरोधी समन्वय समिती असेल, ही समन्वय समिती 15 तारीखला हा निर्णय डिक्लेअर करेल की या ठिकाणी मच्छीमारांनी कोणता निर्णय घेतला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत विरोधात असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या मतांचा फटका खुद्द नारायण राणेंना बसला होता. पण विद्यमान सत्ताधाऱ्यांनीही प्रश्न सोडवले नसल्यामुळे मच्छीमारांमध्ये संताप आहे. त्यामुळे राऊत आणि राणे या दोघांचीही गोची झाली आहे. मच्छीमारांच्या मूळ समस्यांवर कोणत्याही सरकारने अजूनपर्यंत तोडगा काढलेला नसल्यामुळे मच्छीमारांमध्ये पर्ससीन आणि पारंपरिक असे वाद पहिल्यापासूनच सुरू आहेत. परंतु दर्याचा राजा हा आता मतदार राजा असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी या मतांना आपलंसं करण्यासाठी सपाटा लावलेला आहे. मच्छीमारांच्या मतांची लाट किनाऱ्यावर धडकते की मध्येच विरते हे येत्या काळात स्पष्ट होणार असल्यामुळे मच्छीमारांच्या भूमिकेकडे सगळ्याच नेत्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. ब्रेकनंतर बघूया, पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी भाजपचे गिरीश बापट लंगोट बांधून आखाड्यात उतरलेत. पण समोरचा मल्ल कोण असणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे काँग्रेस आपल्याला चक्क बायतर देत नाही ना अशी शंका खुद्द बापटांनाच वाटू लागली आहे. पाहुयात पुणेरी बापटांची खडाखडी. खरं तर पुण्याची लोकसभा मी पण लढवतोय. मला असं वाटलं की आपली लोकसभा म्हणजे आता फार मोठी कुस्ती होणार, पण आता जिल्ह्यातच अशी कुस्ती लागली कांचनताई की तुमच्या कुस्तीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आणि आमची कुस्ती रेवड्याची होणार आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, बाय दिला का बाय दिला काय ते बघू. पुण्यात अजून काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. खूप मोठ्या साहेबांनी, काकांनी प्रयत्न केले,
पण पुण्यात अजून त्यांचं काही जमलं नाही. हा पाहिजे का तो पाहिजे का, त्याला काढू का याला जागू, त्यांचं राजकारण चाललंय. माझा प्रचार माझा कार्यकर्ता घरोघर जाऊन करायला लागलाय. पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी अखेर स्वतःहूनच माघार घेतली आहे. पण त्यांनी काँग्रेसच्या थंडा करके खाऊ प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केलाय. काँग्रेसवाल्यांना चळवळीतले कार्यकर्ते फक्त आंदोलनासाठी चालतात पण उमेदवारीसाठी नाही, अशी जाहीर खंत त्यांनी बोलून दाखवली. माझ्याबद्दल सगळ्यांनी आदर व्यक्त केला, सगळे माझ्याबद्दल उत्सुक असतात, पण नेमकं काय प्रॉब्लेम आहे की आम्ही तुम्हाला चालतच नाही. मुळात नेमकं काय होतं, एक तर खरं बोला नाही तर मग रेटून बोला. आता खरं बोललं तर चालत नाही. पुण्याच्या जागेची आजही अनाउन्समेंट होत नाही, त्याच्यामध्ये मी उभा आहे. सगळे लोक मला मार्गदर्शक म्हणतात, नेता म्हणतात, आमचे विचार चालतात, पण आमची उमेदवारी चालत नाही. मला विचारलं की तुम्ही आमच्या पक्षात सभासद नाही. मी म्हणलं बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यपणे माणूस म्हणतो की बाबा मग नंतर होईल, तुम्ही बोलवा. आता काय गडबड इतकी असते की सामाजिक कार्यकर्ता रांगेत उभा आहे पण त्याला वेळ नाही, मात्र उर्मिला मातोंडकर साठी वेळ आहे प्रवेश करून घ्यायला. मला आश्चर्य वाटतं की आम्ही पक्षात यायला तयार आहे, हा नंतरचा भाग आहे. मला ज्यावेळेस विचारलं की तुम्ही सभासद नाहीये, तर मी त्यांना सांगितलं की 25 वर्ष काँग्रेसचा मतदार आहे आणि मतदाराला कधीतरी उमेदवार व्हायचा अधिकार देणार आहेत का नाही तुम्ही? कारण आम्ही मतदान करतो म्हणून तुम्ही निवडून येता, सभासद होतो म्हणून तुम्ही आमदार खासदार होतो. प्रश्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सामाजिक चळवळीशी नातं तुटलेलं आहे आणि म्हणून ही परिस्थिती आली. विचाराला आम्ही जपायचं, सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार जपायचा आणि राजकारण घराण्यांनी करायचं. हे बदललं पाहिजे, तेव्हा तुम्हाला यश मिळेल. ही अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदललेल्या राजकारण्यांनी केलेली आहे. पण मग ज्या वेळेस ते तयार होतात त्यावेळेस पक्षच तयार होत नाही. म्हणून मी माझी पक्षाची उमेदवारी माघारी घेतलेली आहे परवा दिवशी आणि मी निवडणूक लढणार नाही, पण काँग्रेस पक्षासाठी काम करणार असं मी निर्णय घेतला. पुण्यातील याच कार्यक्रमात प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांच्या मिश्किल स्वभावाचे काही मजेदार किस्सेही रंगवून सांगितले. दिल्लीमध्ये एकदा 2012-13च्या दरम्यान पवार साहेबांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर अचानक निरोप आला की बाबा साहेब अचानक मॅडमला भेटायला चाललेले आहेत, तर तुम्ही उद्या आला तर बरं होईल, जवळ असाल तर लगेच या. म्हटलं चला निदान 2 मिनिटं साहेबांची भेट होईल. मी पटपट गेलो. अर्थातच विमानतळावर निघालो होतो. जीन पॅन्ट आणि टी शर्टच घातला होता. साहेब गाडीत बसण्याच्या आधीच मी समोर उभा राहिलो. 10 फुटावर होतो. साहेबांनी माझ्याकडे नजर मारली, म्हणले काय रामदास सारखं दिसतोय आज. तर हा मिस्किलपणा नेत्यामध्ये असला पाहिजे. मोदी बागेमध्ये परवा दिवशी गेलो, तिकीट मिळते अशी आशा आहे. साहेबांकडे गेलो, साहेबांना परिस्थिती सांगितली. साहेब म्हणले जरा बाहेर जायचंय. लिफ्ट मध्ये आलो. लिफ्ट मध्ये एक माजी आमदार, त्यांचे पीए साहेब लिफ्ट मध्ये गेले आणि मी पाऊल ठेवलं, लिफ्टचा सायरन वाजला ओव्हरवेटचा. साहेब म्हणले नेते आता वजनदार झाले. ते सगळं बरं वाटतं ज्यावेळेस आपल्याला लोक कौतुक करतात. मार्गदर्शक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो. पण मग ज्या वेळेस ते तयार होतात त्यावेळेस पक्षच तयार होत नाही. म्हणून मी माझी पक्षाची उमेदवारी माघारी घेतलेली आहे परवा दिवशी आणि मी निवडणूक लढणार नाही. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.